आता आमची गाडी काश्मीरमधील जो सोनमर्गचा मोठा टनेल आहे त्या टनेलमध्ये घुसताना दिसत आहे। आता गाडी टनेलमध्ये घुसली आणि बघा किती प्रचंड असा मोठा हा टनेल आहे। दोन्ही बाजूनी त्याच्या लाईट लावलेल्या आहेत आणि या टनेलचा आनंद घेता घेता आम्ही हा टनेल पास करत होतो। या टनेलच्या प्रवेशद्वाराशी भारताचा तिरंगा अगदी डौलानं फडकत होता आणि हा भारताचा तिरंगा पाहून मन अगदी कसं भरून आलं होतं। काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकतोय, खूप खूप बरं वाटलं आणि हा बोगदा आम्ही मस्त आनंद घेत घेत तो पास करत होतो। चार पाच दिवस झालं बरोबर रोज पडतो टनेल पास केल्यानंतर आम्हाला जे चित्र दिसलं ते अतिशय मनमोहक असं चित्र होतं। बाजूचे डोंगर किंवा रस्ता या सगळ्यावर बर्फ पडलेलं होतं आणि रस्ता क्लिअर करण्यासाठी काश्मीर गव्हर्नमेंटने तिथे JCP लावून तो रस्ता बर्फ बाजूला करून क्लिअर केलेला होता आणि फार मनमोहक दृश्य होतं। जसजशी गाडी आमची पुढे सरकत होती तसा आम्हाला या निसर्गाचा आनंद अनुभवायला भेटत होता। बाजूला पडलेले बर्फ, डोंगरावर पडलेले बर्फ, अगदी पांढरी साय आलेले हे डोंगर किंवा रस्ता खूपच सुंदर आणि मनमोहक असं हे दृश्य होतं। त्याचा आनंद घेता घेता आम्ही पुढे एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो। बघूया म्हटलं इथला चहा कसा आहे तो। याच ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो। 25 रुपये एका चहाची किंमत होती, पण चहा उत्तम होता आणि आमच्या गटातील ज्या काही महिला होत्या त्या महिलांनी अगदी छान छान कपडे घालून ऐटीत उभं राहून गाडीसमोर फोटो सेशन केले। त्यांना तो आनंदच वेगळा मिळत होता आणि आम्ही मात्र बाकीची खरेदी करण्यामध्ये व्यस्त झालो होतो। पुढच्या अगदी 5 मिनिटांमध्येच आम्ही सोनमर्गमधील मुख्य ठिकाणी जाऊन पोहोचणार होतो, पण गाडीतून आजूबाजूची ग्रीनरी आणि काश्मीरमधली अँटिक घरं पाहताना मन अगदी छान वाटत होतं, कसं मस्त वाटत होतं आणि गाडीमध्येच आम्ही काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची सिलसिलामधली गाणी म्हणायला सुरुवात केली। देखा एक ख्वाब तो हे सिलसिले हुए वगैरे वगैरे। तर मित्रांनो, पुढचा भाग घेऊन येतोय पुढच्या रविवारी सोनमर्ग भाग 3 आणि तो अतिशय इंटरेस्टिंग असा भाग असणार आहे। नक्की पहा, कारण सोनमर्गमधल्या मुख्य ठिकाणी आपण जाऊन एन्जॉय करणार आहोत आणि हा बर्फामधला एन्जॉय पाहण्यासाठी तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर करा।